तुम्हाला माहीतच असेल की लाडकी बहीण योजनेमध्ये काही निकष घालण्यात आले होते, म्हणजे काही अटी घालण्यात आल्या होत्या की ज्यामुळे काही महिलांचे फॉर्म हे बाद होणार होते, म्हणजेच लाडकी बहीण या योजनेचा त्या महिलांना फायदा मिळणार नव्हता. परंतु हे सर्व निकष आता काढून टाकण्यात आलेले आहेत. म्हणजेच महिला व बाल कल्याण विभागाने एक परिपत्रक जाहीर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की या योजनेमध्ये कुठलाही बदल होणार नाही किंवा कुठल्याही अटी लागू होणार नाहीत. म्हणजे ही स्कीम सर्व महिलांसाठी चालू राहणार आहे. फक्त जर तक्रार आलीच तर त्यावरती म्हणजे पुन्हा ते फॉर्मची फेरतपासणी केली जाणार आहेत. तर आता राहिला प्रश्न, लाडक्या बहिणींना 21 रुपये कधी मिळणार? तर लाडक्या बहिणींना आता डिसेंबर 2024 ते मार्च 2025 पर्यंत प्रत्येकी 1500 रुपयेच मिळणार आहे. आणि जेव्हा मार्चमध्ये अर्थसंकल्प मांडला जाईल त्यानंतरच एप्रिल 2025मध्ये 21 रुपये हे यायला सुरुवात होणार आहे. आणि येत्या 2-3 दिवसांमध्येच महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः सांगितलेले आहे.